आज आपण बनवणार आहोत मोमोज रेसिपी। पहिल्यांदा मी घेतले आहे मैदा, 2 कप मी मैदा घेतलेला आहे आणि एका ग्लासामध्ये पाणी घेतलं आहे। आपल्याला हा आता मळून घ्यायचा आहे आणि एक मऊ असा डो तयार करायचा आहे। आता मी थोडं थोडं पाणी टाकून मी मळून घेते आणि तुम्हाला मी दाखवते। मळून घेतोय आपण, जसं तुम्ही कणिक मळता तसेच आपल्याला मळून घ्यायचे सर्व पीठ। त्यामध्ये थोडंसं आता आपल्याला मीठ घालायचं आहे। हे बघा, इतकं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आपण, थोडंसं टाकायचं चवीपुरता आणि मग मळून घ्यायचं। असं आपल्याला तेल लावायचं आणि नरम असा डो बनवून घ्यायचा आहे। हे बघा, जसं पातळ पण नाही भिजायचा, जसं हे पण नाही भिजायचं घट्ट। हे बघा, हे बघा। आता याच्यात आपण तेल टाकू थोडंसं आणि आता याच्यावर थोडंसं तेल लावून आपल्याला झाकून ठेवायचं आहे 20 ते 30 मिनिटासाठी, म्हणजे तो आपल्याला नरम होईल। हे बघा, त्याच्यावर थोडंसं तेल टाकून आपल्याला ते असं पूर्ण पिठाला लावून घ्यायचं आहे आणि याला झाकून ठेवायचं 20 ते 30 मिनिटं। त्याच्यानंतर मग आपण तोपर्यंत ते स्टफिंग तयार करून घेऊ। हे बघा, आता आपल्याला किसून घ्यायचं आहे। झाकून ठेवा आणि एक पत्ता कोबी घेतला होता, त्यातला अर्धा कापला आहे, कारण की आपलं थोडंच पीठ आहे, 2 कप पीठ घेतलं होतं आपण। त्याच्यानंतर काकडी किसून घेतोय आपण आणि एक कांदा आपल्याला तो पण बारीक चिरून घ्यायचा आहे। आणि तुम्ही याच्यात गाजर पण टाकू शकतात किसून आणि शिमला मिर्च पण टाकू शकतात, तुम्हाला जसे भाज्या आवडते तुम्ही तसे टाकू शकतात। आता मी ते सगळं किसून घेत आहे आणि किसून मग तुम्हाला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, आणि तुम्हाला मी ते नंतर करून घ्यायचं। आणि 1 चमचेच्या आसपास आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि ते सगळं आपल्याला पूर्णपणे कालवून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला कालवून घ्यायचं आहे। आणि याच्यानंतर आपल्याला काही इन्ग्रेडियंट्स टाकायचे आहे, तर तोपर्यंत आपल्याला आधी 10 मिनटं या स्टफिंगला रेस्ट करायला ठेवायचं आहे, कारण की मग रेस्ट करायला ठेवल्यानंतर आपल्याला या भाज्या पाण्यात सोडतील। पाणी सोडल्यानंतर ती भाजी म्हणजे आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे एका कपडा घेऊन, तर तसं तुम्हाला दाखवते। आता एक 10 मिनटं आपण याला रेस्ट करायला ठेवूया। आता रेस्ट करायला आपण ठेवूया सोबत खायला। तर आपल्याला एकाकडं गरम पाणी ठेवून घ्यायचं आहे पातेल्यामध्ये 1 ते 2 ग्लास। आणि ही आपल्याकडे लाल मिर्च किंवा रेड चिली मिर्च आपण म्हणतो ते मिरची घेतलेल्या आहेत मी। हे बघा, बघू शकता तुम्ही ते। आणि तुमच्याकडं काश्मीरी मिर्च वगैरे पण यूज करू शकतो मी कलर येण्यासाठी चटणीला। आणि मी टमाटे घेतलेले आहेत। हे 3 इन्ग्रेडियंट्स घ्यायचे। पाणी गरम होतोपर्यंत आपण एका साईडला टमाटे कापून घेत आहोत। आपल्याला असे मोठे मोठे टमाटे कापून घ्यायचे आहे। हे कापून झाल्यावर तुम्हाला मी दाखवते। ही मिरची आणि हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे। तोपर्यंत मी टमाटे कापून आहे, तर आपण आता ते फ्लेम बंद करून द्यायचा। आणि हे जे आपल्या मिरच्या आहेत याच्यात आपल्याला भिजण्यासाठी गरम पाणी टाकायचं आहे। हे बघ, थोडंसं असं गरम पाणी टाकून घ्यायचं आहे। 10 मिनटं भिजू द्या। 10 मिनटानंतर त्यांचं पाणी होईल, थोडंसं नरम होतील त्या मिरच्या। 10 मिनटं झाकून ठेवा त्या मिरच्यांना। हे बघा, मी टमाट्याचंच हे टमाटे आपण इकडं कापून घेतलेले आहे आणि आपण झाकून देऊया। 10 मिनटानंतर ओपन करून हे बघा, बरंचसं असं पाणी सुटलेलं आहे। आता ते आपण ह्या कापडामध्ये काढून घेतोय। असं पूर्ण अशा कपड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला। आपली स्टफिंग हे असं पूर्ण आपण काढून घेतलेलं आहे आणि त्याचं पाणी आपल्याला पिळून घ्यायचं आहे। हे बघा, हे बघा, असं आपल्याला पाणी पूर्ण भाज्यांचं काढून घ्यायचं आहे। पूर्ण असं पूर्ण मोकळं पिळून घ्यायचं। तुम्ही हे पाणी सूपसाठी किंवा पीठ मळायला सुद्धा यूज करू शकता, पौष्टिक पाणी आहे। असं आपल्याला पूर्ण पिळून घ्यायचं आहे। पाणी पूर्ण हे करून घेतलं आहे। आता ते आपण मोकळं करून घेणार आहोत। हे बघा, आता पूर्ण आपलं पाणी हे झालेलं आहे।
भाज्यांचं. आपण आता त्यात काही इन्ग्रेडियंट्स टाकून घेणार आहोत. इथे मी घेतलेले आहेत जिरे पावडर आहे, हे काळी मिरी पावडर आहे आणि ही अद्रक लसूणची पेस्ट आहे. आता आपण हे टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये. हे बघा. आणि आता हे मिक्स करून घ्यायचं सर्व आपल्याला. सगळं मिक्स करून घ्यायचं. हे बघा आपली स्टफिंग पूर्ण रेडी झाली आहे. आपण या आधी मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे मीठ टाकायची गरज नाही आपल्याला. थोडंसं भाजून घेतोय, जास्त नाही भाजून घ्यायचं, फक्त आपल्याला हे भाजून घ्यायचं असं. आता थोडासा कच्चापणा जाईल म्हणजे आपल्या भाज्या मोमोजमध्ये कडक लागणार नाही. 5 मिनिटं भाजून घ्यायचं फक्त, कारण की मिरची टाकलेली आहे, तिखट लागू शकतं, त्याच्यामुळे मीठ जास्त लागेल. तर आपण आता मिरची, लसूण आणि टमाटे हे सगळे मिक्सर करून घेऊ. आपण चटणी तयार करून झालेली आहे, ही सगळी एका बाउलमध्ये काढून घ्यायची. हे बघा मोमोजची चटणी आपली तयार झाली आहे. ठीक आहे. आता आपण मस्त असा मऊ झालेला आहे. आता आपण हे पूर्ण चोळून घेणार आहोत. असं चोळून पूर्ण आपल्याला छोटे छोटे लाट्या बनवून घ्यायच्या आहेत. आणि आपलं हे स्टफिंग इकडे थंड झालेलं आहे. आता आपण ते लाटून घेणार आहोत. जसं आपण मोदकचा शेप करतो तसाच आपण मोदकचा शेप करणार आहे मोमोजचा. तुम्हाला मी 1-2 शेप करून दाखवते. आता आपण स्टफिंग तयार करून घेतलेली आहे, तर ती स्टफिंग भरून घेतोय. हे बघा. पुढचं तोंड मागचं नीट दाबून घ्यायचं. हे बघा. आणि हा आता असा मोमोचा शेप तयार झालेला आहे आपला. हे बघा. हे बघा. आणि पुढं असं आपण मोदक जसं करतो तसं मोदकचे हे करून घ्यायचं आपल्याला. आणि पुढचं तोंड असं थोडंसं पिळून घ्यायचं आहे. हे 2 शेपमध्ये तुम्ही करू शकता. आता आपण हे सगळे डोचे मोमोज करून घेत आहोत. जास्त करून मी असा शेप बनवला आहे, असा शेप आम्हाला जास्त आवडतो. तुम्ही असं मोदक टाईप पण बनवू शकतात. हे बघा आपण हे सगळे आता बनवून घेतलेले आहे. हे इडलीचं भांडं आहे, तुम्ही चाळणच्या याच्यावर पण करू शकता. त्या भांड्याला तेल लावून घेतलं आहे. त्याला आपण झाकून देणार आहोत. खाली त्याच्या भांड्यावर पाणी टाकायचं आहे, तसं इडली बनवतो तसंच. आता आपण चालू करून घेणार आहोत. 10 मिनिटं करून घ्यायचं आहे. तुम्हाला मी थोडेसे ट्रान्सपरंट दिसायला लागले का मग ते काढून घ्यायचे. थोडासा आपण चाकूने किंवा मग ते पेस्ट जे असते त्याच्याने आपण दाबून बघायचं. चिटकले नाही तर ते झाले आहेत. आता मी ती प्लेट सर्व केली आहे. आपली बनवलेली चटणी आणि मोमोज. स्ट्रीट फूड आपलं तयार झालं आहे. मोमोज विथ चटणी, स्पायसी मोमोज विथ स्पायसी चटणी.